हे एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू लॉंग व्हिडिओ. ॲक्च्युअली माझे काही मेकअप प्रोडक्ट्स आहेत. मी काही क्लीन करायला काढलेले. अरे यार, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हां, तर हे आहेत माझे मेकअप प्रोडक्ट्स आणि मी विचार करते की आता पप्पांना याच्या प्राइजेस गेस करायला लावूया. चला आता वेळ वाया न घालवता मेन व्हिडिओला सुरुवात करूयात. हे जे माझे सगळे मेकअप प्रोडक्ट आहेत ना, तुम्हाला प्राइस त्याची गेस करायची की कितीचे असतील ते. हे कितीचे असतील? हां, आता मला काय माहिती हो, तसा अंदाज काहीच येणार नाही ना. म्हणजे कारण कसं आहे गेस तर करू शकता ना तुम्ही की कितीचे. गेस करू शकता तुम्ही. फार महागडे काय काय एवढे व्हरायटीचे वापरता, आम्हाला काय करणार हो. मी सांगते ना तुम्हाला. सांगा ना. हां, मी सांगेन तुम्हाला. तर काय काय आहेत, कधी कोणतं प्रोडक्ट वापरता हे मी तुम्हाला सांगते. मग त्याच्यावरून तुम्ही गेस करा की हे कितीचं असेल. ओके. हे ह्याला टोनर म्हणतात. तर हे आपण मेकअपच्या आधी वापरतो. जसं की आपण काय करतो, हे तुम्ही दाढी विडी केल्यावर ते लावतात ना, असं थंड थंड वाटतं. तसं रोज वॉटर कसं असतं तसं आहे हे. तर हे कितीचं असेल साधारण? हे असेल की साधारणतः 500-600 रुपयाच्या आसपास असेल. नाही, मग नाही, थोडं कमी आहे. आई पाठीमागून सांगतीये असं कळतं. 1500 रुपये. नाही, इतकं नाही, कमी आहे. गुलाब जलची किती असते साधारण? त्या बरं 100-200-500 रुपयाच्या आसपास. येऊ शकतीस तू पण, जॉईन होऊ शकते पाठीमागे. हा थांब, मग काय करूया. हा, दोघांच्या मध्ये ठेवू. एक माहिती. तर हे 175चे. बस म्हणजे म्हणलं आता तुम्ही कसं हिरो आहे का अजून? आहे अजून. त्याच्यामुळे मला वाटलं जास्त असू शकेल. हे फाउंडेशन आहे. हे मेरी जोकेचं HD फाउंडेशन आहे. HD फाउंडेशन आहे. तर हे साधारण कितीचं असेल? आता ह्याच्यावर असेल ते 250 रुपयाचे 300 रुपयाच्या आसपास. नाही, हे चांगल्या ब्रँडचं फाउंडेशन आहे. HD फाउंडेशन आहे. मी सांगू ते 700 रुपयाचं असावं. 700 रुपये. हा, आईला बऱ्यापैकी माहित आहे. 700चं नाहीये हे आहे 850च्या आसपास. कमी जास्त असू शकते. तसं एवढं परफेक्ट म्हणजे बरोबर आहे. गेस बरोबर करत आहे. 2 प्रोडक्ट झाले. सगळ्यात मेन प्रोडक्ट ते म्हणजे हे क्रायलॉन सुप्राचं पॅलेट. याच्यात जगात सगळ्यांचे मेकअप ह्याच्यामध्ये होऊ शकतात आणि खूप मोठे मोठे मेकअप आर्टिस्ट, छोटे मेकअप आर्टिस्ट, कुणी पण याच्यातून मेकअप करू शकतं. खूप. आणि हे असं असतं. हे सगळ्यांचे शेड्स असतात त्याच्यामध्ये. तर हे कितीचं असेल? हे सुद्धा 500 रुपयाच्या आसपास. क्रायलॉनचे पप्पा, म्हणजे तुम्ही जसं सुरुवातीला ज्या प्राइस सांगितल्या होत्या त्या प्राइस किती हजाराचं असेल? अच्छा, हजारामध्ये म्हणलंस तर जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे 2,000 रुपयाच्या आसपास असेल. जास्त नाही. 3000. हे प्रायमर कसं लावतो आपण घराला कलर द्यायच्या आधी, तसे तोंडाला प्रायमर लावतात. हा, तर हे शुगरचं आहे. हे खूप चांगलं ब्रँड आहे. ते असं प्रायमर लावायचं आणि मग त्याच्यावर मेकअप करायचा. ते 500-600 रुपयाचं असेल. ओके, साधारण असेल 400-500 रुपये, 500-600. ठीक. प्रायमर कितीचं आहे सांगू का? हे एक्झॅक्ट 720 रुपयाचे. हे आयब्रो डिफायनर, हे भुवया काय करायचे, हे कितीचं असेल? हे 150 रुपये 200 रुपयाच्या आसपास. हे 200चं आहे. 200चं नाही, 300चं आहे बहुतेक. म्हणजे आता एक्झॅक्ट प्राइस माझ्या पण लक्षात नाहीयेत काही गोष्टींच्या, कारण बऱ्याच ह्याच्यावरच्या प्राइजेस आहेत त्या गेलेल्या आहेत आणि हे प्रोडक्ट मी खूप वेळेस वापरलेले. तर मग ते असं इकडे तिकडे ठेवण्यात त्याचं प्रिंटिंग जे आहे ते गेलेलं आहे. सो मी असं लिहून ठेवलेले कागदावर की त्याच्या किती प्राइस आहेत ते. आई इकडे बघून तर सांगत नाहीये ना तू? दिसतंय का मला तिकडे?
कारण काय माहिती का, आईची करेक्ट किंमत निघते. कारण बरेचसे आईने वापरलेले असतात ना, त्याच्यामुळे काहीच तिला नाही माहिती वापरलेलं. आईनं नाही वापरलेलं काही. काहीही वापरलेलं नाहीये अगो पण त्यातलं. तुम्ही आणता कधी 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 अजिबात तुम्ही नाही. सांगताय. हे 300 रुपयाचे 300. बर. हा हे फार महागाचं नाहीये. हे काय माहिती का, ही वॅक्स स्टिक आहे. हे असे जे छोटे केस असे बाहेर निघतात ना, आता जसं की आईचे वगैरे निघतात, तर त्याला आपण असं लावून बाजूला काढू शकतो. ते बाजूला नाही काढू शकत, ते लावून ते असे चोपून बसू चोपून शकतो. तेच की, हा, ते बाजूला असेल. काढू. 300 ते 350 रुपयाचं. नाही, नाही गे 150 रुपयाचे. 200 150 200 150 200. 200 आहे. तर ही लिपस्टिक आहे. हम्म. ही सेफोराची लिपस्टिक आहे. हे खूप चांगलं ब्रँड आहे सेफोरा. 50-60 रुपये. ती असेल 700 रुपयाची. माझा अंदाज आहे ती 600-700 सेफोरा वाल्याची पप्पांनी फार इज्जत काढून टाकली. 50-60 रुपयाला कोणतीच लिपस्टिक येत नाही पप्पा, हा, झुडिओची पण माहिती. येत नाही. कोण बघतं ग बाई आम्हाला काय? 600-700 रुपयाची असते. नाही आई, मग जास्त महागाची आहे काय? 2000. नाही नाही, 1000-1100 रुपयाच्या आसपास. 1200ची. हा, मग 1000-1100 झालं आम्ही ते बंद. नाही, ते बंद नाही, ते चालू आहे रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग पण हा. ते आपण दिसलं पाहिजे हा ना. दिसतो ना. पुन्हा दिसतं की बघ पडलं तरी. हम्म. हे कॉन्टर आणि एज अ पॅलेट आहे. एक मिनिट, ताईचा फोन आला. स्टार्ट. हे ब्लशर पॅलेट आहे. म्हणजे हे असं लावतात ना इथं गुलाबी गुलाबी, मग ते असं हायलाइट करतं, मग ते असं चमकतो चेहरा. हे दोन्ही मिक्स आहे. हे मिऑनचं आहे. हे कितीचं असेल? 600-700 रुपये. 570. मग बरोबर आहे. शाबास शाबास शाबास. धन्यवाद धन्यवाद. शाबास. हे नक्कीच. हे नाही, हे लिपस्टिक पॅलेट आहे. हे कितीचं असेल? हे थोडं कमी स्विस जास्त. ब्युटीचं आहे. थोडं 850 रुपयाचं. नाही नाही, कमी आहे. कमी जास्त ह्याच्यापेक्षा ते काय 50-100 रुपयांनी कमी. 550. 350. लयच कमीच आहे. 100-150 म्हणा. 550 म्हणलं तर आम्ही 400-450 350. हे स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर आहे. म्हणजे सगळं मेकअप झाला का मग तोंडावर मारतात ना स्प्रे फिक्स. हे पण कितीचं असेल? हे 100-150 रुपयाचे. हे कितीचं? फिक्सर 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 नाही, मग त्याच्यापेक्षा सुद्धा कमी असेल. लय झालं 200-250 रुपयाचे असेल. 350 रुपये. 200-250. 200-250. 230. आणि ही एवढीशी बॉटल आहे, पण ही खूप महत्वाची बॉटल आहे. म्हणजे ते लायनर वगैरे असतात ना, तरी केक लायनर कुठे गेलं? ते लायनर मध्ये टाकायचं आणि किंवा आपले प्रोडक्ट घट्ट झालेले असतील ना काही, तर त्याच्यामध्ये आपण हे टाकू शकतो, असं लावायचं. ही बॉटल कितीची असेल? 400-500 रुपये. नाही ग एवढे असतात काय तर 200-150 नाही रुपये. नाही, ही महागाची. मी आधीच सांगितलं, ही महागाची. 500 रुपयाची झाली असेल. होय. अजून थोडं 700. 500-700 रुपयाच्या आसपास. 700 बरोबर आहे. आणि हे लायनर आहे, केक लायनर. हे क्रायलॉनच आहे. हे केक लायनर म्हणजे काय? केकला लावायचं काय? केकला लावायची. नाही ग, खायचं असे का? वेगळे वेगळे लायनर असतात. केक लायनर, जेल लायनर, म्हणजे ते आय लायनर असतात ना आपण इथे लावतो ना, तर त्याच्यामध्ये व्हरायटी असते, वेगळे वेगळे कलरचे पण असतात ना. तर हे ड्राय असतं, त्याच्यामध्ये हे टाकायचं हे, आणि मग ते असं छान लागतं. हे लॉंग लास्टिंग राहतं. ते नाही का आपण काही असं. टाईप केल्यानंतर असं होते अंडरलाईन ते दिसतं ना की. अगं दिसतंय ते. दिसतं. तू काय काळजी करते? हं. आईला दाखव रे बाबा. दिसलं पाहिजे ना. आईला जास्त हे दाखव. हे कितीच असेल? ह्या ब्रँडचं आहे. ही पॅलेट ज्या ब्रँडची त्याच ब्रँडचं आहे. हे तिन्ही हे प्रोडक्ट असं 350 रुपयाचं. जास्त आहे. जास्त आहे. 550. हो. मग कितीच आहे? 700-750 आसपास. 850. हा, 850. 850. हे पावडर आहे, कॉम्पॅक्ट पावडर. ही पावडर आहे हिची आपली ओरिफ्लेमची. 500 रुपयाची. नाही, काय 100-150 रुपये 350. 350. 250. अगं नाही. 250 वाली. ही प्रत्येक वेळेस ऑफर वेगळ्या वेगळ्या असतात. ही 250ची आहे. आता वाढली असेल तर माहित नाही मला, पण मी घेतलेली तर मला 250 मिळाली होती. अरे वा. आणि हे काजळ कितीचं असेल?
50-60 रुपयाची. हा, हे जुडिओचं काजळ आहे 80 रुपयाचं का 70 रुपयाचं. आणि ह्या लिपस्टिक आहेत सगळ्या जुडिओच्या, हे कमीच आहे ह्या. तर कमी म्हणजे लय पण कमी नका धरू, साधारणतः सगळे मिळून साधारण. सगळ्या मिळून 500 सगळे रुपये. मिळून नाही का? हा, होय. सगळ्या मिळून 500 रुपये. 150-150चे. हा. 150-150 ही माय ग्लॅमची 100ची. हा. ही जी आहे ती माझ्या लक्षात नाही, कारण ही एका वेगळ्या ब्रँडची आहे, लग्नाच्या वेळेस घेतलेली. ठीक. आणि हा मस्कारा, म्हणजे ते मसाला मस्करा महाग असेल. मस्कारा हा ओरिफ्लेमचा मस्कारा आहे. ओरिफ्लेमचा मस्करा महाग हे असेल. असं लावायचं ना, आपण असं लावतो हा भोवळीला. हे पापण्यांना. लॅशेसला. हम्म. तर हे कितीचं असेल? 300 रुपयाचा. हा ओरिफ्लेमचा आहे, मग 700चा. कमी थोडं, 600. 550-600 रुपये. 580चा. आणि झालं. झालं आता. हे सगळे ब्रशेस आहेत, हे सगळे साधारण कितीचे असतील? हे सगळे मिळून असतील तरी 350-400 रुपये. एवढं महाग काय ब्रश? आपलं काय घरचं प्रोडक्शन आहे? सगळे मिळून 500-600 रुपयाचे असतील. नाही ग बाई, नाही, जास्त असतील ना. जास्तीच आहे. ब्रश महाग ब्रश असतात. असतील एक ब्रश 1000 250-300 1000 दीड हजाराच्या हा, आसपास. ओके, धन्यवाद. थँक्यू. बरोबर गेस केले तुम्ही ओके, बरेच प्रोडक्ट्स. धन्यवाद. कशी वाटली आमची हे सगळे प्रोडक्ट वगैरे घेतलेले? तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला वाटलं का आई बापांना काहीच माहित नसेल, अरे पण साधारण आम्ही आता तेवढ्या प्रमाणामध्ये अंदाज काढू शकतो. हा, काढू शकता, माहितीये ना, हो. म्हणून तर मग विचारलं आणि तुम्हाला. त्याच्यात आमच्या मॅडम म्हणजे फार हे आहे ना, ते काय करू शकतात. त्यामुळे आम्ही अंदाजे सांगितले, थोडेफार चुकले असतील, पण बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे 99% पर्यंत व्यवस्थित सांगितलंय सर. सो मच. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. आमची मुलाखत इंटरव्ह्यू घेतली. घेतल्याबद्दल.